यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। शेवटचा तास शिल्लक, धाकधूक वाढली, अनेकांची बंडखोरी। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूरसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काहीच तास शिल्लक राहिले आहेत। इच्छुकांची प्रचंड गर्दी आणि प्रत्येक पक्षाने एबी फॉर्म देण्यासाठी पाळलेली गुप्तता यामुळे राज्यभर आज बंडखोरीला उधाण येणार आहे। सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी गेल्या 5 दिवसात 451 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। सोलापुरात शिवसेना उद्धव ठाकरे गटात उफाळून आलेली दासरी बर्डे यांची गटबाजी, भाजपकडून जाहीर न केलेली उमेदवारांची अधिकृत यादी, राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिंदे सेनेची झालेली युती, भाजपमध्ये गेलेल्यांना उमेदवारी न देण्याबाबतची टांगती तलवार, काँग्रेसमधील उमेदवारी जाहीर करून देखील सुरू झालेली गळती या सर्व पार्श्वभूमीवर आज दुपारी 3 वाजता मोठा राजकीय भूकंप होईल असे दिसते। भाजपकडून पक्षाचे अधिकृत उमेदवार कोण आहेत याची यादी ऐनवेळी 2:45 वाजेपर्यंत दिली जाणार आहे। उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे, तर 2 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत। त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात किती उमेदवार हे 2 जानेवारी रोजी स्पष्ट होणार आहे। उमेदवारी मिळवण्यासाठी आज प्रत्येकाची होणारी धावपळ, पळापळ, टेन्शन हे सर्व सोलापूरकरांना आज पाहता येणार आहे। सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती देशमुख यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन, सायंकाळी केले जाणार अंत्यसंस्कार। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोलापूर महापालिकेसमोरील नॉर्थ कोर्ट मैदानावर आज झाली इच्छुक उमेदवारांची तोबा गर्दी। सोलापुरातील ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांची कन्या उत्तरा बर्डे प्रभाग 7 मधून भाजपकडून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित। अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या। उद्धव ठाकरे सेनेकडून 9 उमेदवारांची अधिकृत यादी सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी जाहीर। जिल्हाप्रमुख अजय दासरी आणि अस्मिता गायकवाड यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली यादी। सोलापुरात महाविकास आघाडीत ठाकरे सेनेला मिळालेल्या 30 जागांपैकी 5 जागा मनसेला दिल्या जाणार। आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही। जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर 5000हून अधिक टेस्ट ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम। प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार। तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल। एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, मुरारजी पेठ, सेवा सदन शाळेसमोर, सोलापूर। संपर्क 7447745500 आणि 7447745501। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. सोलापुरातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांना हटवण्यासाठी शहर प्रमुख महेश धाराशिवकर, प्रताप चव्हाण, युती सेनेच्या जिल्हाप्रमुख पूजा खंदारे यांच्यासह संतोष पाटलांनी देखील दिला राजीनामा। सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर दक्षिण मतदारसंघात तिकीट वाटप करताना इतरांची लुडबुड नको या मतावर आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख ठाम। कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लागले लक्ष। अनेक इच्छुकांची उमेदवारी भाजपकडून कापली जाणार असल्यामुळे सोलापूर शहर भाजप कार्यालयात 3 दिवसांसाठी पोलीस बंदोबस्त देण्याची करण्यात आली मागणी। विधानसभा निवडणुकीत भाजपकडून आमदार सुभाष देशमुख यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी करणारे भाजपचे नगरसेवक श्रीनिवास कर्ली यांची उमेदवारी कापली। त्यांनी ऐनवेळी शिवसेना शिंदे गटात केला प्रवेश। सोलापूर शहरातील खमितकर अपार्टमेंट शेजारील शेटे वस्ती या ठिकाणी दररोज अपघात, पाणी आणि चिखल यामुळे निर्माण झाली दलदल, महापालिकेचे दुर्लक्ष। छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, मुंबई या महापालिका निवडणुकीत भाजपने शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला ठेवले बाजूला, स्वबळावर निवडणूक लढवणार।
पुण्यात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आणि उद्धव सेना एकत्र येणार आणि काही जागा मनसेला देणार या संदर्भात कोणता निर्णय होतो याकडे लागले लक्ष. वर्षातील 10 ते 12 वेळा अंबानी कुटुंब शिर्डीत येऊन घेतात साईबाबाचे दर्शन. साई संस्थानाला अनंत अंबानी यांनी जाहीर केली 5 कोटी रुपयांची देणगी. चांदीची चमक 24,000 उतरली. गेले काही दिवस सतत वाढत असलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या भावात मोठी घसरण नोंदवली गेली. चांदी 2,26,000 तर सोने 1,34,000 रुपये. लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स 600 रुपयांपासून 3,000 रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स, न्यू मायका, ग्रीन लॅम्प, स्टाय लॅम्प, ब्राव्हिओ, डॉर्बी मायका, स्काय डेकॉर तसेच अलाबेस्टर, मोझॅक, आर्टिफिशियल ग्रास, विनियार, स्टोन विनियार, लोअर, चारकोल्स, नॅचरल स्टोन, मेटल वॉल डेकॉर, वुडन पॅनल, पेबल मोझॅक, कोरियन सीट्स या सर्व प्रकारचे डेकोर आयटम्स उपलब्ध. लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर. मोबाईल 9172 21 17 68. विवाहबंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन. RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. मुंबई वाचली पाहिजे, एकजुटीने लढा. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी फुंकले रणशिंग. पुण्यात बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांचा वचक. CCTV तसेच ई-चलन प्रणाली आणि विशेष पोलीस मोहीम राबवून निर्णय पावले उचलली आहेत. 3 वर्षात 42 लाखांहून अधिक जणांवर कारवाई. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची माहिती. मुंबईचा तिढा सुटला. भाजपचे 137, शिंदे सेनेला 90 जागा. रात्री उशिरापर्यंत चर्चा. सरत्या वर्षामध्ये भारताने आजवरची सर्वात मोठी नवकरणीय ऊर्जा क्षमता वाढीची नोंद केली असून नोव्हेंबर 2025 पर्यंत 44.51 गिगावॅट नवीकरणीय वीज क्षमतेची भर पडली आहे. अरावली पर्वतरांगेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार. पुढील सुनावणी 21 जानेवारीला होईल. Kia, movement that inspires. IIT कानपूरच्या 2004च्या बॅचचे माजी विद्यार्थी संस्थेला देणार तब्बल 100 कोटी रुपयांचे दान. औद्योगिक उत्पादन 2 वर्षांतील उच्चांकी पातळीवर. खाणकाम आणि उत्पादन क्षेत्रातील दमदार कामगिरीमुळे तसेच GST कपातीमुळे नोव्हेंबरमध्ये औद्योगिक निर्देशांक दर 6.7%वर. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त. 7,500 फौजफाटा ड्रोनद्वारे पाळत. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या युद्धसज्जतेला बळ देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या खरेदी परिषदेकडून 79,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रस्ताव मंजूर. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे वयाच्या 80व्या वर्षी झाले निधन. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.